सर्वांना प्रथमतः माझा सस्नेह नमस्कार. माझे नाव हरिओम मल्लेवार. आपण आता कालच्या व्हिडिओमध्ये टॉकिंग कॅल्क्युलेटर बघितलं. त्यापैकी एक आपल्याला बघायचं राहिलंय. त्याची सेटिंग आपल्याला बघायची. तर सेटिंग टॅब मध्ये जाऊयात. सिलेक्ट केलेलं आहे. नंतर बघू. जर तुम्हाला टॉकिंग फीडबॅक पाहिजे असेल उत्तर सांगताना वगैरे, तर ते ऑन ठेवलं तर ते उत्तर सांगणार, ऑफ ठेवलं तर ते सांगणार नाही. आणि याच्या पुढची बघूयात. स्पीड आपण किती ठेवू शकतो. माझी 33% आहे. आपल्या सोयीनुसार आपण ठेवू शकतो स्पीड. आपण जी पिच आहे ती किती तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता. माझी व्हॉइस पिच 33% आहे. अशा रीतीने ही सेटिंग आहे. आणि यानंतरचा जो आहे लाईट अँड कलर डिटेक्टर. तर ऑलरेडी लाईट डिटेक्टर वर सिलेक्ट आहे. ते सांगते की डार्क आहे की कसं आहे हे या लाईट डिटेक्टर वरून सांगतं. आता कलर डिटेक्टर वर बघू. लाईट ऑरेंज जसं आपण सिलेक्ट करू तसं ते आपल्याला कलर डिटेक्टर वर आपण जर सिलेक्ट केलं तर ते कलर डिटेक्टर वर सांगणार. लाईट डिटेक्टर वर आपण सिलेक्ट केलं ते लाईट कशी आहे, डीम आहे, डार्क आहे, कशी आहे ते आपल्याला सांगणार. तर हा उपयोग लाईट अँड कलर डिटेक्टरचा आहे. अशा प्रकारे आपण अजून एक ऑप्शन या व्हिडिओमध्ये पाहिला की लाईट अँड कलर डिटेक्टर. अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही कमेंट करूनही सांगू शकता. आणि लाईक मार्फतही आम्हाला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. या व्हिडिओला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा व माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो. धन्यवाद.